मित्रांनो, सध्या माझ्या हातात एक टवटवीत असं एक बुके आहे आणि तुम्हाला दिसतंय की सर्व लाल गुलाब याच्या अवतीभोवती आहेत. इतकी सुंदर याची सजावट आहे आणि हे जे बुके आहे हे कधी कोमेजणारं नाही आहे, कधी सुकणार नाही आहे आणि अत्यंत आकर्षक आहे. आता ॲक्च्युली हे आहे काय हे मला तुम्हाला सांगायचं आहे. गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आहे. सध्या मी सखी फ्लोरल्स या शॉपला आहे आणि या शॉपच्या ज्या प्रोप्रायटर आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणूया मालकीनबाई, सध्या आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट माधुरी पवार मॅडम. मॅडम, आपलं या सिटी प्लस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि हे जे सगळं आहे, जे माझ्या अवतीभोवती तुमच्या मागे पण दिसतं आहे, हे सगळे बुके मला या ठिकाणी दिसत आहेत आणि हे आर्टिफिशियल आहेत. हे तर सरळ सरळ दिसतं आहे, हे आपल्या नेहमीच्या फुलांसारखे नाही आहेत. पण सांगा. ओके. नमस्कार सर्वांना. आणि ॲक्च्युली जे आपण आज पर्यावरणाची जी काही समस्या इकडे तिकडे बघतोय सगळीकडे, कुठेतरी आज समस्या आहेत म्हणून आपण सगळेजण ओरडतोय, पण कुठेतरी मला असं वाटतं की एक पाऊल आपण उचललं पाहिजे, या समस्येवरती काहीतरी काम केलं पाहिजे. मग सर, आल्यानंतर तुम्ही जे आर्टिफिशियल म्हणताय तर टोटली हँडक्राफ्टेड आणि ड्राय फ्लावर्स आम्ही याला म्हणतो, की जे हे टाकाऊपासून टिकाऊ आम्ही बनवलेत आणि पर्यावरणासाठीचा एक हा आमचा प्रयत्न आहे छोटासा, की जे आपण समारंभांमध्ये स्वागतासाठी, लग्न समारंभ असतील, वाढदिवस असतील, कोणाच्या वेगवेगळ्या म्हणजे मोठं एखादा म्हणजे चांगलं फंक्शन्स असेल की ज्याला आपल्याला साजरं करायचं आहे आणि साजरं केल्यानंतर त्या आठवणी सुद्धा ज्या पद्धतीनं साजरं करतानाच्या ज्या भावना आहे त्या टिकवून ठेवायच्या आहे, चिरकाल ते कोरून ठेवायचं आहे. त्यासाठीच एक छोटासा प्रयत्न आहे सर. तुम्ही मगाशी म्हटलं हँडक्राफ्टेड आणि हे सगळं नेमकं काय मटेरियल याच्यामध्ये यूज होत आहे की इतकं सुंदर दिसतंय आणि पर्यावरणाचं कसं तुम्ही ज्याला म्हटलं की इको फ्रेंडली, हे थोडंसं या ठिकाणी समजून सांगा. ओके. सर, जो आता आपला जो ग्रामीण भाग आहे, तुरीचं प्रोडक्शन आपल्या भागात मोठ्या प्रमाणात होतं. तूर हार्वेस्ट केल्यानंतर तुरीच्या खोडक्या आपण ज्याला म्हणतो, ज्या काड्या उरतात, त्याचा आज सच काही उपयोग नसतो. पूर्वी चुलीसमध्ये म्हणजे अन्न शिजवण्यासाठी उपयोग होत होता. आता गॅसमुळे तो तसाही वापर होत नाही. शेतीमध्ये आग लावली जाते आणि मग जे प्रदूषण होतं तर आम्ही त्या काड्या वेचून आणतो शेतामधनं. त्यानंतर जी काही मका आपण म्हणतो, कॉर्न, जिला भुट्टा म्हणून आपण वापरतो, आणि त्याची जी टकर आहेत वरची ती साल, तर त्याचं मिश्रण करून ही फुलं आम्ही एक जन्माला घातली असं म्हणायला हरकत नाही. कारण बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया येतात, हे कुठेच पाहायला मिळत नाही, मिळणार सुद्धा नाहीत, कारण याचं पेटंट साठी मी अप्लाय केलं. हे आमचंच इन्व्हेन्शन आहे. मक्याच्या साली आणि तुरीच्या खोडक्या म्हणजे हा शेतीतला टाकाऊ कचरा की जो जाळून प्रदूषण झाला असता ते थांबवण्यासाठी एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक छोटासा प्रयत्न करत हे सुंदर पुष्पगुच्छ आमच्या महिलांनी तयार केलेत सर. आणि अच्छा, हे नेमकं तयार कुठे होतं, हे युनिट तुमचं नेमकं काय आहे? सर, मेहकर तालुक्यामध्ये जाणेफळ जवळ एक हिवराखुर्द म्हणून माझं छोटंसं गाव आहे, की तिथे जवळपास 20 ते 25 आमच्या महिला माता भगिनी, की ज्या काही विधवा महिला आहेत, काही अपंग महिला आहेत, काही मुली आईवडिलांकडे आहेत काही कारणास्तव, तर एक त्यांना एक उभारी देण्यासाठी की एक त्यांच्या आयुष्याचं एक सक्षमीकरण व्हावं आणि सोबतच एक पर्यावरणाची एक कास मनामध्ये एक सातत्याने तो प्रश्न निर्माण व्हायचा की आपण पर्यावरणाची समस्या याच्यावरती न बोलता एक समाधान म्हणून काहीतरी केलं पाहिजे. मग याच उद्देशाने हिवराखुर्द या गावामध्ये एक आमचं छोटंसं युनिट आहे की तिथे आमच्या 20 माता भगिनी एक काम करतात आणि त्यांच्या हातातून ही सुंदर फुलं जन्माला येतात. म्हणजे महिला सबलीकरण, इको फ्रेंडली, दोन्ही गोष्टी आपण यामध्ये साध्य केल्या. नेमकं बुके आणि काय काय प्रॉडक्ट आपण याच्यामधून तयार करतो ते एकदा सांगा. सर, याच्यामध्ये आपण पुष्पगुच्छ तयार करतो. एक हार येतात म्हणजे जे मूर्तीसाठी वापरले जातात. हार या ठिकाणी कुठे आहेत सर, या साईडला. अच्छा, हे जे हार आहेत, हे हार सुद्धा मक्याच्या सालींपासून बनवलेत. पूर्ण हे छोटे छोटे जे तुम्हाला फुलांचे दिसतात. त्यानंतर हे इथे मिनी किचन्स आपण बनवतो, म्हणजे आमच्या मुलींना पर्सला लावण्याचा एक थोडीशी आवड असते किंवा आपण गाडीसाठी सुद्धा हे किचन म्हणून याला वापरू शकतो. तर हे छोटे छोटे एक प्रोडक्ट्स आहेत सर. अच्छा, आणखी काय आपण बनवतात? म्हणजे हार झाले, ते बुके झालेत, आणि अजून काही असं डोक्यात आहे का की काही वेगळं काही बनवायचं आहे? बऱ्याच गोष्टींवरती आमचं R&D चाललंय की जी गोष्ट एक परफेक्ट होईल त्यावेळेला आम्ही त्याला आता अजून एक आमचं एक प्रोडक्ट आता 21 जूनला फादर्स डे आहे. आपल्या वडिलांचं म्हणजे आता मुलगी म्हटल्यानंतर एक बापासोबत जास्त कनेक्ट असतो, तर एक त्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून एक वडील ज्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये प्रॉस्पेरिटी आणतात तसंच एक प्रॉस्पेरिटीचं प्रोडक्ट 21 जूनला आम्ही लॉन्च करणार आहोत. 21 जूनला फादर्स डे निमित्ताने ते करणार. बुलढाण्यामध्ये कारंजा चौकाच्या ठिकाणी आपलं हे शॉप आहे. मेकरमधून इथपर्यंत हे सगळं येतं आहे. आता तुम्हाला शॉप सुरून मला वाटतं एखाद महिना झाला असेल. काय रिस्पॉन्स बुलढाणेकरांचा याला आहे? सर, आहे, चांगला रिस्पॉन्स आहे. बरेच लोक येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या शॉपवर प्रेम कोणाचं आहे तर ज्यांचं प्रेम पर्यावरणावरती आहे, म्हणजे पर्यावरणाबद्दलचं ज्यांना कन्सर्न आहे, ज्यांना जाणीव आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे, ती कस्टमर सर जास्त येतात. आणि
अतिशय दिसायला ज्या पद्धतीनं सुंदर आहेत तशीच ती तुमच्या खिशाला सुद्धा परवडणारी आहेत. म्हणजे अतिशय सामान्यातला सामान्य माणूस ही पुष्पगुच्छ विकत घेऊन एक पर्यावरणासाठी एक त्यांचं पाऊल नक्कीच उचलू शकतात. तशी बरीचशी कस्टमर आपल्याकडे येत आहेत. हळूहळू आता याचा प्रचार आणि प्रसार होतोय, तर एक चांगला रिस्पॉन्स बुलढाणेकरांकडून मला मिळाला आहे. मित्रांनो, नक्कीच आहे की इको फ्रेंडली पण आहे आणि त्याच्यानंतर टाकाऊपासून टिकाऊ नाही आहे. केवळ टिकाऊ तर आहेतच, पण सर्वोत्तम काय देता येईल हा प्रयत्न या ठिकाणी ॲडव्होकेट माधुरी देवानंदजी पवार यांनी केलेला आहे आणि खूप सुंदर प्रयत्न त्यांचा आहे. त्यांचे हे सगळे जे दुकानामध्ये आपल्याला सगळे बुके दिसत आहेत आणि या सगळे सजवलेली जी सगळ्या गोष्टी आहेत, तर मला असं बुलढाणेकरांना आव्हान राहील की नक्कीच आपण या ठिकाणी एकदा यावं, एकदा भेट द्यावी. तुम्हाला घ्यायचं न घ्यायचं तो नंतरचा भाग आहे, पण या ठिकाणी महिलांनी किती सुंदर रीतीने हे सगळं तयार केलं आहे याची अनुभूती आहे आणि याचं दर्शन तुम्हाला या ठिकाणी होईल. कॅमेरा पर्सन राहुलसह रणजितसिंग राजपूत, सिटी प्लस बुलढाणा.